हॅलो एव्हरीवन. सो कसे आहात तुम्ही सगळेजण. मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करते. सो आज आहे 7 ऑक्टोबरची नाईट, म्हणजे कोजागिरी जी पौर्णिमा होती त्याची नाईट होती. आणि दुसऱ्या दिवशी माझ्या बाळाचा बड्डे होता. हो दुसरा बड्डे. दिवस किती पटापट जातात कळतच नाही. आणि हे 12 वाजायच्या आधीचं दृश्य आहे. जे गिफ्ट्स आणले होते ते आम्ही आधीच उघडायला सुरुवात केली. ह्याला अजिबात धीर धरवला नाही. सो ह्याला हे फर्स्ट गिफ्ट उघडून दिलं, कारण तो ऐकणार नव्हता हे आम्हाला माहीत होतं. आणि डेकोरेशन आम्ही फारसं काही केलं नव्हतं, कारण 12 वाजताचं होतं. सगळे असे झोपायला आले होते, दमले होते. त्यामुळे आम्ही फक्त सिम्पल सोबर केक कट करणार होतो. आणि उद्याच्या दिवशी पण ना आम्ही खूप मोठा असा सेलिब्रेशन ठेवला नव्हता, कारण आमचं मत असं आहे की त्याला अजून काही कळत नाही. आणि जोपर्यंत त्याला कळत नाही, त्याचं बड्डेची एन्जॉयमेंट त्याला कळत नाही, तोपर्यंत आम्ही काही मोठं सेलिब्रेशन करणार नाही. बघू नेक्स्ट इयर जर त्याला कळायला सुरुवात झाली तर नेक्स्ट इयर आम्ही नक्की करू. पण हे जे सेलिब्रेशनमध्ये पैसे घालवणे आहे किंवा काय आहे, त्याच्या पुढच्या गोष्टींसाठी, वाटचालींसाठी आम्ही सेव्ह करू नक्कीच. हे आमचे काही विचार आहेत. सो आम्ही त्याच विचारांचे आहोत. आम्ही पहिलाही केला नव्हता आणि आता दुसराही करणार नाही आहे. सो इथं पहिलं आम्ही गिफ्ट उघडलं होतं आणि हे आमच्या बाबांकडून गिफ्ट होतं. बॅट, बॉल, स्टम्प हे सगळं ह्यामध्ये होतं. आणि त्याला फक्त बॉल आवडतो ह्यामध्ये. सो त्याने पहिलं बॉलच घेतला आणि तो बॉलच खेळायला सुरुवात झाली तिथे. आणि तिथंच आम्ही गिफ्ट ओपन जे करायचं होतं ते थांबवून घेतलं. चला तर मग आता केक कट घ्यावा, कारण हे 5-10 मिनटं अलीकडचं होतं. सो आता वेळ आली होती मुख्य क्षणाची, म्हणजे 12 वाजले होते आणि 12 वाजता आम्ही केक कट करणार होतो. सो आता केक आणला होता, कॅन्डलही लावली होती, पण त्याला काही चेअरवरती बसायचं नव्हतं. म्हणजे त्याला ते कळतच नाही की मला केक कापायचा आहे, कॅन्डल फुंकायची आणि माझा बड्डे. आणि इथं आमचं स्ट्रगल चाललं होतं की तू चेअरवर बस बाळा, पण तो म्हणजे ऐकणार नाही. मला चेअरवर बसायचं नाही, मला बॉल खेळायचं आणि मला खेळणी खेळायची. हा जो बाजूचा पसारा होता ना, तो आम्ही आवरला होता आधी. पण ह्या माणसाने, या छोट्याशा ज्या माणसाने दिसते ना इकडे तिकडे फिरते, ते इतकं लबाड आहे आणि त्याला म्हणजे त्यांनी सगळा पसारा परत आहे तसा केला आहे. सो इग्नोर इट. आता त्याला मी बळबळ बसवला आणि त्याला आता त्या कॅन्डलकडे बघायची वेळ लागली होती, कारण तो कॅन्डल काय हे करणार होता, कारण त्याला भीतीच वाटत नाही. त्या कॅन्डलला तो डायरेक्टली हात लावायचा प्रयत्न करत होता इथं. पण ठीक आहे, आम्ही आता त्याला बसवलं होतं आणि बळच त्याला हातात मी नाईफ धरली होती आणि नाईफ धरून मी केक कापला, कारण त्याला काहीच करायचं नव्हतं इथे. सो आम्ही इथे केक कापून घेतला. सो इथे तुम्हाला त्याच्या एक्सप्रेशनवरून कळत असेल की त्याला काही घेणं देणं नाही केकचं, काय चाललं काय नाही. हे फक्त आमची हाऊस म्हणून चाललं होतं, त्याचा ह्याच्यात काहीही आनंद नव्हता. चलो ठीक आहे, असाही एक वाढदिवस म्हणून लक्षात येईल. आणि खरंच आहे ना, काय कळतं मुलांना की बड्डे काय असतो. हे फक्त आईवडिलांचाच एक काय म्हणतात आनंदचा क्षण असतो. आणि त्यांनाही चला सो मीच ती कॅन्डल इथे फुंकून घेतली, कारण तो कॅन्डलशीच खेळायला सुरुवात झाली त्याची. आणि मग आम्ही केक कट करून घेतला. सो आता इथं केक त्याला म्हणजे नवीन गोष्टी आम्ही खात नाही. सो आता इथं आम्ही केक काही खाल्ला नाही. सो मी त्यांच्या बाबांनाच पहिला केक चारला आणि इथं आमचं झालं होतं रात्रीचं बड्डेचं सेलिब्रेशन. सो इथे ना आता आम्ही सेकंड गिफ्ट्स ओपन करायला सुरुवात केली होती. सो त्याचं तेच चाललं होतं की हार्दिक इथे बस, मी तुला गिफ्ट काढून देते. पण नाही, तिचं तेच होतं की मला नाही बसायचं, मला नुसतं फिरायचं. आणि रात्रीचे 12 वाजले होते. अँड सी द एनर्जी ऑफ दिस लिटिल बॉय, म्हणजे किती याच्यात एनर्जी होती मला कळत नाही कुठून ही एनर्जी येते लहान पोरांमध्ये. मी त्या या बड्डेच्या अगोदर 10 मिनटं आधी झोप काढून आले होते, कारण
मला उभंच राहत नव्हतं म्हणजे रात्रीच्या 12पर्यंत, पण ठीक आहे. आणि आता इथे गिफ्ट्स म्हणून त्याला गाड्याच आणल्या होत्या. आणि ही एक मोठी कार म्हणजे हातात बसन अशी, आणि बाकीच्या सगळ्या छोट्या छोट्या एकदम नाही का आपल्या आपण लहान असताना गाड्या असायच्या तशा छोट्या छोट्या आणल्या होत्या 6. त्याला आता गाड्यांचं क्रेज लागायला लागलं आहे आणि गाड्या त्याला आता चालवायला खेळायला तो शिकला आहे. सो मग आता आम्ही तेच गाड्या त्याच्या बाबांनी त्याला म्हणजे मला सजेस्ट केलं की आपण छोट्या छोट्या कार्स घेऊयात म्हणजे तो खेळेल. मोठी घेतली तर तो बसवणार चालवणार नाही आणि त्याला येणार पण नाही. सो आम्ही छोट्या छोट्या तिथे घेऊन आलो होतो आणि त्यात पण वेगळीच हॅपीनेस असते म्हणा. चलो असो, तर तुम्ही बघा तो आता कसं चालवतोय ते. सो इथे ना तो गाड्या खेळायला इथे शिकला होता आणि तो इतका रमला होता त्या गाड्यांमध्ये छोट्या छोट्या की म्हणजे माहीत नाही किती असं म्हणजे किती वेळ याचा क्रेज राहणार आहे. पण मला हे जे गुण आहेत ना हे त्याच्या बाबांचे दिसत आहेत, कारण त्यांनाही खूप गाड्या आवडतात आणि आता तोही तेच आहे. सो असो, हे क्रेज खूप दिवस चालला अशी माझी अपेक्षा नाही, तर तो एका खेळण्याला खूप लवकर कंटाळतो. सो लेट सी ह्या गाड्यांमध्ये तो किती दिवस रमतोय. पण आता 3 ते 4 दिवस झाले, ब्लॉग लेट येतोय, पण तो छान त्या गाड्यांमध्ये खेळतो, इकडे तिकडे नेतो, चालवतो. सो लेट सी. आणि हे तिसरं गिफ्ट होतं त्याचं, जे बॉलिंगचे असतात ना बॉल्स, सो ते एक आणलं होता सेट, पण त्याने तो काय बघितला पण नाही. नॉट इंटरेस्टेड ॲट ऑल, इग्नोर केला तो सेट त्याने लिटरली. चलो सो आपण आता दुसऱ्या दिवशी भेटूयात त्याच्या बड्डेच्या दिवशी आणि आम्ही बाहेर जाणार होतो त्याला घेऊन. सो बघूयात आम्ही नेक्स्ट डेला कुठे जातोय. सो आज आहे दुसरा दिवस त्याचा आणि आम्ही गेलो तो मॉलला आमच्या जवळच्या स्वारगेटच्या इथल्या. आणि इथे एंट्रन्स बघा किती सुंदर केलं आहे, म्हणजे दिवाळी जवळ येते आणि इथं महालक्ष्मीची मूर्तीसारखं त्यांनी डेकोरेशन केलं आहे. खूप सुंदर दिसत होते जवळून, कॅमेऱ्यात तरी तुम्हाला असं हे वाटेल. आणि एंट्री केल्या गेल्या ह्याला इथं गाडी दिसली सेम वे, पण त्याला गाडीत बसायचं नव्हतं, त्याला भीती वाटत होती आणि तो मागे रडत बघत होता. पण ह्याला टायरशी खेळायचं होतं त्याच्या. सो बघा तुम्ही कसा खेळतोय तो. सो गेम स्टेशन असतं ना तिथे आम्ही गेलो होतो गेम्स खेळायला नंतर. सो इथे गेम्स सोडून आम्ही इथं जे सँड कॅसल वगैरे असतं ना तिथे आम्ही घुसलो आणि तिथं आम्हाला हे बॉल्स दिसले. सो आम्ही बॉल्स बघत होतो, पण तिथे एक भीती होती की तिथं बाजूला सँड कॅसल होतं आणि त्या सँड कॅसलचे सगळे सँड तिथे पण होती. सो हा तोंडात घालतो काय ह्याची भीती होतीच, पण ठीक आहे. तो त्या बॉल्समध्ये खूप एन्जॉय करत होता, म्हणजे मी कुठला बॉल घेऊ आणि कुठला बॉल नाही हे त्याच्यात चाललं होतं. आणि त्याच्यात ही स्लाईड, त्याला स्लाईड्समध्ये बसायचं तर इथं जोरात त्याला लागलं होतं, रडला पण होता. पण इथं एकाच पॅरेंट्सला खरं एंट्री होती, पण त्यात गर्दी नसल्यामुळे वीक डेज असल्यामुळे ना इथे दुसरा पॅरेंट म्हणजे मलाही एंट्री करून दिली त्यांनी. आणि हा इतका एन्जॉयमेंट करत होता ना, मला असं सुख वाटत होतं की यार ठीक आहे, म्हणजे तो काहीतरी तरी एन्जॉय करतो, म्हणजे आपल्या बाळाला असं हॅप्पी बघून किती छान वाटतं. आणि इथं ना परत स्लाईडवर जाऊन पडला. सो त्यांनी पण खूप सारं एन्जॉय केलं. सो त्या गेम स्टेशनमध्ये ना एक कार्ड असतं आणि त्या कार्डवरती तुम्हाला रिचार्ज करावा लागतो. त्या कार्डचे चार्जेस 10 रुपीज असतात आणि विथ सम GST तुम्हाला त्याचं पॅकेज असतं, म्हणजे रिचार्ज असतो 500,000 रुपीजचा. सो मी 500चा गेला होता. सो इथं आमच्या ह्या प्ले स्टेशनला आय गेस 200 रुपीज गेले होते, बट मला ते फुल असं नाही का एकदम फुल टू यूज केले असं वाटलं मला तिथे, कारण त्यांनी खूप एन्जॉय केलं. हे सँड कॅसल तर त्याचं आवडतं झालं होतं, इतका सँडमध्ये खेळत होता. आणि इथं बाकीचे पण गेम्स आहे, बॉलिंगचं गेम आहे, बाकीचे एक छोटे छोटे पण असे गेम्स आहेत जिथे तुम्हाला ते तिकीट्स मिळतात आणि मग त्या तिकीट्समधून तुम्ही काहीतरी गिफ्ट्स घेऊ शकता. सो तेही आहेत, पण लहान मुलांना हे प्ले स्टेशन खूप छान होतं तिथं. मी आधी पण बघितलं होतं, पण तेव्हा हार्दिक खूप छोटा होता. सो मी विचार केलेला कधीतरी येऊयात, पण नाही, हे आता झालेलं आहे. आणि ह्याच्या खाली ना दुसरं पण प्ले स्टेशन आहे, पण ते खूप मोठं आहे. सो हार्दिकला तिथे
यूज टू नसतं झालं म्हणजे त्याला तिथं जास्त गेम्स आणि तो कन्फ्यूज झाला असता मी काय करू. सो आम्ही हेच प्रेफर केलं की इथेच जाऊयात. सो तुम्ही बघू शकता इतकं एन्जॉय. आणि त्यातल्या त्यात त्यांनी एक गोंधळ पण केला ह्याने ते एक सँड तिथं खाल्लं पण आम्हाला कळालं पण नाही आणि ते आम्हाला दुसऱ्या दिवशी कळलं. आता ते तुम्ही समजून घ्या कसं कळलं मला ते. चलो असो, ह्या छोट्या छोट्या गोष्टी होणारच होत्या. सो आता ना इथे मला एकदम म्हणजे व्लॉग करताना आणि ते व्हिडिओज बघताना इतकं हेवी झालं होतं. म्हणजे किती छोटासा हार्दिक मी आणलं होतं 2 वर्षापूर्वी आणि आज एकदम 2 वर्षाचा किती मोठं झालं आहे. प्रत्येक वेळेस मी त्याला निरखून पाहिलं ना मला असं वाटतं की माझं बाळ किती मोठं झालं आहे. बापरे, म्हणजे मला कळत नाही की हा एवढा पटपट का मोठा होतो आहे. मला खूप क्वेश्चन येतो. म्हणजे मी एक आई पण जे आहे ना ते एन्जॉय करूच शकत नाही, एवढा पटपट टाईम जातो आहे. सो बघूयात. म्हणजे कधी कधी त्याचं गिल्ट पण येतं पण कधी कधी असं वाटतं की ठीक आहे मी हे सगळं त्याच्यासाठीच करते आहे. पण असो, पण एक प्रत्येक आईला हे सगळं वाटतच असावं जसं मला वाटतं आहे. मला फार असं हेवी झालं होतं की काय हे 2 वर्ष कसे गेले कळलं नाही काय नाही आणि हे पुढचेही दिवस खूप लवकर चाललेत असंही मला वाटतं आहे. ठीक आहे. सो इथे आम्ही पुढच्या गेमला बसलो पण हेही आम्हाला आवडलं नाही. इथेही आमची रडारड सुरू होती. मग इकडं तिकडं फिरणं आणि नुसतं पळणं हेच चाललं होतं. गेम तर काही कुठली व्यवस्थित नंतरची त्याने खेळलीच नाही. सो मग हे झाल्यानंतर आम्ही घरी गेलो आणि घरी जाऊन थोडंसं आराम केला. पण तो काय घरी गेल्यानंतर झोपला नाही. सो मग रात्रीचीच वेळ झाली आणि मग आम्ही परत रात्रीचं सेलिब्रेशन करायला सुरुवात केली. सो त्याच्या बाबांनी ते छोटंसं डेकोरेशन केलं होतं बॅकड्रॉप मागे आणि आम्ही फारसं काही इथं पण केलं नव्हतं कारण तो काय जेवणाचं म्हणलं तर त्याच्या आवडीचं करायचं असं काही नाही आहे. कारण त्याला अजूनही कळत नाही. मी जसं म्हणलं की त्याला काय खायचं काय आवडतं त्याला अजूनही कळत नाही. पण जेव्हा त्याला कळायला लागेल तर त्याला जे हवं आहे ते मी नक्की करेन. सो इथं सगळी तयारी झाली होती. त्याला फक्त औक्षण करायचं होतं. केकही आम्ही आणला होता. सो तो ऑलरेडी आम्ही हाताने तो सगळा स्मॅश केलेला होता एक केक. सो ते झाल्यानंतरच मग आम्ही हे औक्षण झालं आणि इथं त्याची चिडचिड चालली होती ॲक्च्युली कारण तो दिवसभर इतका प्ले स्टेशनवरती खेळला होता म्हणजे त्याला काही लिमिट नाही आणि आता त्याला इथं झोपायचं होतं. सो त्यांनी बरोबर ड्रेस पण घालून दिला आणि इथं चिडचिडच चालली होती त्याची सगळी. सो हेच येते की मला त्याला अशी चिडचिड करून किंवा त्याचा असा बड्डे करायचा नाही आहे. 4 माणसात पोरं रडतात. म्हणजे मी अशी खूप बड्डेज पाहिलेत लहान मुलांचे की ते फर्स्ट बड्डेला खूप रडारड करतात, खूपच हे करतात. म्हणजे मी लहान होते आणि माझ्या भावाचा फर्स्ट बड्डे होता ना तेव्हाही त्याचं असंच झालं होतं. त्याने खूप फर्स्ट बड्डेला रडारड आणि गोंधळ घातला होता. म्हणून मग असं नाही की म्हणजे त्यांना काही कळत नाही तो भाग वेगळा. पण कशाला ना उगाच तो हाला. आणि इथे हार्दिकचं घरातल्या घरात असून सुद्धा त्याची रडारड चालली होती. सो ओके, इथं त्याचं पटकन औक्षण करून घेतलं. त्याची आजी जी आहे त्याचं पहिलं औक्षण करतायत आणि मग त्यानंतर मीही करून घेतलं. मग आम्ही थोडेसे फोटोज क्लिक केले. लास्टला मी नक्की टॅग करेन आणि तुम्ही बघू शकता आता तो जरा शांत झाला आहे. चला सो ठीक आहे, इथेच मी माझा व्लॉग एंड करते. हा व्लॉग नुसता बड्डेचाच रिलेटेड होता. आय नो दॅट तुम्ही बोर झाला नसावा हे मी एक्सपेक्ट करते तुमच्याकडून. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.